या वचनामध्ये आम्ही अब्रामाचं जीवन पाहतो आणि अब्रामाला विश्वासाचा पिता म्हटलंय, विश्वासाचा बाप म्हटलंय, कारण त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने अलौकिक असा विश्वास ठेवलेला होता. म्हणून जसं अब्रामाच्या जीवनामध्ये त्याच्या वरिष्ठ स्तरावरचा विश्वास होता ना, आमच्याही जीवनामध्ये त्या परमेश्वरावर आमचा विश्वास देखील कसा असायला पाहिजे, त्याच लेवलचा. बरोबर आहे ना? अनेक विश्वासणारे प्रभूकडे आले, परंतु एक असा व्यक्ती त्या परमेश्वराकडे आला की ज्याचा चाकर आजारी होता. घरातलं कोणी होतं का? चाकर. आणि आल्यानंतर तो म्हणतो, प्रभूजी तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर, शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर. या वाक्यामध्ये त्याचा एवढा विश्वास वरचा आम्हाला दिसतो की प्रभू म्हणतो, असला विश्वास मला इस्रायली लोकांमध्ये आढळला नाही. हालेलुया. प्रभू येशू ने त्याच्यासाठी तो म्हटला, मी तुझ्या घरी येईल. तो म्हटला, काय म्हटला? तुम्ही माझ्या छपराखाली यावं ही माझी योग्यता नाही. तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बराबर. तो गेला आणि वचनामध्ये म्हटलंय, ज्या घडीला त्यांची भेट झाली ना, त्या घडीला त्याचा चाकर बरा झाला होता, कारण त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वराने त्याला काय दिलं? आरोग्य दिलं. म्हणून आम्ही ज्यावेळेस ख्रिस्त ईश्वर विश्वास ठेवतो ना, रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलंय, शास्त्र सांगतो त्याचवर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित फजित होणार नाही. हालेलुया. काय म्हटलं? त्याचवर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित फजित होणार नाही. मग आपली परिस्थिती काय आहे ही देवासाठी काही मायने ठेवत नाही. बरोबर आहे ना? काही त्याच्यासाठी महत्वाचे आहे का? सारा म्हातारी झाली म्हणून देवाला फरक पडतो का? त्या म्हातारीला देखील इसाक देण्यासाठी तो समर्थ आहे. हालेलुया. आमचं दारिद्र्य आहे, आज आमचे खायचे वांदे असतील, परंतु जर तुम्ही विश्वास पात्रतेने देवाबरोबर चालाल ना, तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढ्या वरच्या स्तरावर तो घेऊन जाण्यासाठी तुम्हाला समर्थ असा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून आमचा विश्वास देखील कसा असायला पाहिजे? त्या लेवलचा असायला पाहिजे. म्हणून केवळ वयाने ख्रिस्तामध्ये वाढू नका. काय म्हटलं मी? काही लोक म्हणतात ना, मला 5 वर्ष झाले प्रभूला ओळखून, मला 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, परंतु काहीची तरी गत अशी आहे, उम्र 55 की अकल बचपन की. बरोबर आहे ना? आमच्या जीवनामध्ये जसं आमचं ख्रिस्तामधलं वय वाढलं ना, तशा आमच्या विश्वासाची लेवल देखील वाढायला पाहिजे. हालेलुया. काय म्हटलंय? विश्वासाची लेवल देखील वाढायला पाहिजे. आणि म्हणून जे विश्वास ठेवतात आणि धार्मिकतेची कृती, देवाच्या वचनाचं अनुसरण प्रामाणिकपणे करतात ना, त्यांना परमेश्वर नेहमी प्रथम स्थानावर ठेवतो. हालेलुया. काय म्हटलंय? म्हणून आपल्याला जर वरिष्ठ स्थानावर राहायचंय, आपल्याला जर प्रथम स्थानामध्ये राहायचंय, तर देवाला तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रथम स्थान तो दिल्या वाचून राहा. हालेलुया. मग आम्ही जॉब काय करतो, आमचं शिक्षण काय आहे, आम्ही कोणत्या कुटुंबातून येतो, हे देवासाठी काहीच किंमत नाही त्याची. बरोबर आहे ना? परंतु आमचा विश्वास कोणत्या स्तरावरचा आहे, आमची भक्ती कोणत्या स्तरावरची आहे, आम्ही त्याची स्तुती आराधना किती आत्म्यापासून करतो, याच्यावर आमचे आध्यात्मिक आशीर्वाद अवलंबून असतात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, पहिला जो राजा होता त्याचं नाव शाऊल. काय नाव त्याचं? शाऊल. आणि दाविदाचे अनेक भाऊ या शाऊलाच्या सेनेमध्ये सैनिक म्हणून कामाला होते. काय म्हटलंय? त्याचे भाऊ सैनिक म्हणून काय होते? कामाला होते.
दावीद काय त्या सैनिक म्हणून वगैरे काही कामाला नव्हता. तो शेरड्या मेंढराच्या मागे असायचा, परंतु त्याच्यामध्ये एक चांगली वृत्ती होती. तो नेहमी देवाचं स्तुती स्तवन करायचा. दाविदाच्या भावाचं जीवन कसं होतं त्याच्याबद्दल काही जास्त काही लिहिलं नाही, परंतु त्या सेनेमध्ये चांगल्या जॉबला होते. परंतु देवाची अपेक्षा होती या दाविदाला चांगल्या जॉबवर नव्हे, एक सैनिक म्हणून नव्हे, त्याचा राजा बनवण्याचं स्वप्न तो परमेश्वर दाविदाबद्दल पाहून होता. हालेलुया. म्हणून ज्याही स्तरावर आम्ही आहोत ना, आमच्या ज्ञानावर विसंबून राहू नका, आमच्या आर्थिकतेवर विसंबून राहू नका, आमच्या भौतिक कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमचा विश्वास ज्यावेळेस तुम्ही देवावर ठेवताना, तुमची वेळ आल्यावर तो तुम्हाला उंचावल्यापासून राहत नाही. हालेलुया. म्हणून अब्राहमास विश्वासाचा पिता म्हटलंय. आणि ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आम्ही या वचनामध्ये पाहतो, या गोष्टी घडल्यावर परमेश्वर अब्राहमास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. देव वचनाकरवी बोलणारा आहे. कशाकरवी बोलतो? कशाकरवी? वचनाकरवी. म्हणून जेव्हा वचन चालू असतं ना, आमचे कान नेहमी कशाकडे ठेवायचे? सैतान अनेकदा वचन ऐकू देत नाही बरं का. आणि एक मुद्दा जो आत्म्यापासून आलेला आपल्यापासून मिस झाला ना, तुम्ही भक्ती मिस करून टाकली. बरोबर आहे ना. कुठला मुद्दा आपल्यासाठी माहिती नाही. आणि म्हणून या वचनामध्ये असं म्हटलंय, परमेश्वराचं वचन त्याला काय झालं? प्राप्त झालं. काय होतं वचन? अब्रामा भिऊ नको. हेच वचन आज परमेश्वर आपणाला देत आहे. बरोबर आहे ना. काहींच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या भवितव्याबद्दल शंका कुशंका असतात आणि अंतःकरणामध्ये त्यांची भीती असते, काय होईल आमचं. परंतु त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू या वचनामध्ये काय म्हणत आहे माहितीये का? भिऊ नको. नको म्हणा. परमेश्वराने मला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि त्या प्रभू मध्ये मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. आमेन. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो ना, आमच्या जीवनातली, आमच्या भवितव्याविषयी असणारची भीती काय होते? निघून जाते. मी माझ्या जीवनामध्ये आजही मी माझ्या भवितव्याचा विचार करत नाही. का? कारण माझा बाप बसलाय ना विचार करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. तुम्ही हे विचार करू नका. तुमचा देखील स्वर्गीय बाप तो परमेश्वर बसलेला आहे तुमच्या भवितव्याचा काय करण्यासाठी? विचार करण्यासाठी. म्हणून तो म्हणतो आपली सर्व चिंता काळजी कोणावर टाका? तो आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. पहिलं या वचनामध्ये म्हटलं, भिवू नको, मी तुझी ढाल आहे. ढाल कशासाठी उपयोगात आणली जाते? बरोबर आहे ना. संरक्षणासाठी आहे ना. मग प्रभू आमची काय आहे? ढाल आहे. याचा अर्थ काय? जिकडेही आम्ही जातो ना, तो आमचं संरक्षण करण्यासाठी आमच्या बरोबर राहतो. हालेलुया. काय म्हटलंय? जिकडेही आम्ही जातो तिकडे आमचं संरक्षण करण्यासाठी तो प्रभू काय राहतो? आमच्या बरोबर राहतो. म्हणून म्हटलंय, मी तुझी काय आहे? बरोबर ना. परंतु इथं 8 आहे बर का. हे खऱ्या आत्मिकतेने चालणाऱ्या लोकांसाठी आहे. कोणासाठी? काही गैराटपणा करायचं ना, अपेक्षा बाळगायची देवाने आमचं संरक्षण करायचं. जर आपण पिऊनच हिंडलो तर देवाने आपल्या बरोबर फिरायचं का? बरोबर आहे ना. अरे काही वेळेला परिस्थिती अशी आहे, आपण कुठलं व्यसन करत नाही, परिणाम असा होतो एखाद्याने सिगरेट जरी आपल्या जवळ ओढलं ना, आपल्याला त्रास होतो ना. बरोबर आहे ना. आणि जर त्या देवाने आपल्या बरोबर फिरायचं म्हटलं तो काय माणूस नाही. बरोबर आहे ना. कसा फिरण बरं तो? घरचे म्हणतात बाहेर जाऊन बस, उतरल्यावर विना येऊ नको घरामध्ये. खरंय का खोटंय? खरंय. आणि म्हणून आमचं जीवन ख्रिस्तामध्ये राखा, धार्मिकता आपल्या जीवनामध्ये ठेवा, तो तुम्हाला कधी सोडणार नाही. बरोबर आहे. खालच्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, भिवू नको, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. नेहमी परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझे जे संकल्प आहेत ते कसे आहेत? चांगले आहेत, तुमच्या हिताचे आहेत. काय म्हणतो? तुमच्याविषयी
माझे जे संकल्प आहे, माझ्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या कशाच्या आहेत? हिताच्या आहेत. तो म्हणतो तू माझ्या दृष्टीने अनमोल असा आहेस. बरोबर आहे ना? प्रत्येकाला तो काय म्हणतो, आपण त्या परमेश्वराच्या नजरेमध्ये कसे आहोत? अनमोल असे आहोत. एवढं प्रेम तो आमच्यावर करतो. आणि म्हणून या वचनामध्ये तो ज्या प्रकारे म्हणतो ना, तुला किती प्रतिफळ मिळेल? मोठं प्रतिफळ मिळेल. किती? बरोबर आहे ना? छोटं म्हटलंय का? मोठं प्रतिफळ मिळेल म्हणतो. पुढच्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, अब्राम म्हणाला. अब्रामाला बोलता येतं बरं का? काय बोलला अब्राम? हे परमेश्वरा, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? काय देणार तू मला? काय देऊ शकतो बरं तो? काय देऊ शकतो? इर्मया 32 आणि 27 वचन सांगतं, तो अखिल मानव जातीचा परमेश्वर आहे. त्याला अवघड असं काहीच नाही. परंतु त्या गोष्टीसाठी आमचा विश्वास त्या स्तरावर ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि सगळं काही जे प्राप्त होतं ते कशाद्वारे होतं? विश्वासाच्या द्वारे. आणि म्हणून आमची प्रार्थना असायला पाहिजे, हे प्रभू परमेश्वरा माझा विश्वास वाढव. बरोबर आहे ना? जिथं विश्वास कमी पडला तिथं आम्ही आशीर्वाद गमावले. काय म्हटलं मी? जिथं विश्वास कमी पडला तिथं आम्ही आशीर्वाद काय केले? गमावले. परंतु जिथं विश्वासाची परिपूर्णता येते ना, तिथं आशीर्वाद देखील एवढे असतात की त्या व्यक्तीच्या मुखात शब्द हे असतात, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. काय? माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हालेलुया. हे खरे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून इथं अब्राहम परमेश्वराशी बोलत आहे की तू मला काय देणार? पुढं तो म्हणतो, मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलीएजर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. बघा, मानवी बुद्धीने केलेला विचार आम्हाला परमेश्वरावर शंका उपस्थित करायला लावतो. कशाने? बरोबर आहे ना? परंतु ज्यावेळेस आम्ही आत्म्याद्वारे चालतो आणि आत्म्याद्वारे विचार करतो ना, त्यावेळेस आमचे विचार हे जगिक राहत नाही. आमचे विचार हे आत्मिक होऊन जातात. हालेलुया. आमचे विचार कसे होऊन जातात? आत्मिक होऊन जातात. त्या शिष्यांनी प्रभू येशूकडे भाकरी आणल्या. बरोबर आहे ना? प्रभू त्यांना म्हणाला होता, तुम्ही यांना खायला द्या. ते म्हटले 200 रुपयाच्या भाकरी जरी आणल्या तरी यांना पुरणार नाही. बरोबर आहे ना? मग त्यांनी त्या भाकरी आणि ते प्रभूकडे दिलं. त्यांना माहित होतं, अरे ज्यावेळेस याने कानागावाच्या लग्नामध्ये असताना याने असा चमत्कार केला की तो म्हटला, हे रांजण पाण्याने भरा. हालेलुया. आणि असे अगणिक चमत्कार त्या शिष्याने पाहिले होते. आणि म्हणून त्याने पाण्याने रांजण भरला आणि यांनी आपल्या डोळ्याने पाहिले, याने पाण्याचा द्राक्षरस करून टाकला. हालेलुया. आणि म्हणून त्यांच्या विश्वासाचा स्तर वाढला होता. सगळे लोक उपाशी होते. मग भाकरी काय त्यांनी याच्यासाठी दिल्या होता का 2-3 दिवस तो त्यांच्याच बरोबर बोलत होता, अनेकांना आरोग्य देत होता म्हणून प्रभू तू खा आणि झोप, असं काही होतं का? नाही. त्यांना माहित होतं हा काहीतरी करणार आहे. हालेलुया. काय विश्वास होता? हा काहीतरी करणार आहे. त्यांनी प्रभूच्या हातामध्ये भाकरी दिल्या आणि ज्यावेळेस त्याने देवाचे आभार मानले आणि तो म्हटला, वाढायला सुरुवात करा. काय म्हणतो तो? वाढायला काय करा? अरे जसं त्यांनी तिकडं वाढायला सुरुवात केली, भाकरी इकडं वाढायला सुरू झाली. हालेलुया. म्हणून त्यांची जी दृष्टी आहे ती आत्मिक आहे. कशी आहे? कशी आहे? आत्मिक दृष्टी आहे ना. थोड्याशा भाकरी आहे, थोडेसे मासे आहे, परंतु त्यांना वाटलं हा काहीतरी करीन. तसा आमचा असाही विश्वास असायला पाहिजे, आमच्याकडे जे काही आहे ना तो नक्कीच काहीतरी केले वाचून राहणार नाही. हालेलुया. हा विश्वास आम्हाला आत्म्याद्वारे चालायला शिकवतो. कशाद्वारे चालायला? आत्म्याद्वारे. म्हणून कधीही निराश राहू नका.
स्तोत्र 23:1 मध्ये म्हटलंय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही मग कधी नकारात्मकता जीवनात येऊ देऊ नका. काही आहे का? काही समस्या आहे का? आमच्या मुखातून यायला पाहिजे ऑल इज वेल, हालेलुया. सर्व काय आहे? सर्व ठीक आहे. का? कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि देवाचं वचन सांगतं, तरुण सिंहास वान पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु त्याच्यावर भाव ठेवणारा कधीही उपाशी मरणार नाही. मग भलेही जगात दुष्काळ असो आणि वान एलियाला असो किंवा विधवेचं पीठ संपलेलं असो, त्याने परमेश्वराच्या भांडारातलं कधीच संपत नाही. त्याच दुष्काळामध्ये तो कावळ्यांना पाठवतो आणि म्हणतो, उत्तम ते एलियाला घेऊन जा. आता माझ्यासारखे एलियांना त्या ठिकाणी ते जेवण नाही आवडत. मी म्हटलं असतं, एक काम कर बाबा, दुसरं घेऊन ये काहीतरी, परंतु मला वाटतं एलियाच्या आवडीचं जेवण परमेश्वराने पाठवलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? एलियाच्या आवडीचं. म्हणून जे तुम्हाला आवडतं तो देण्यास समर्थ नाही का? म्हणून त्याचवर देवाला धन्यवाद. असा तो परमेश्वर आहे. आपल्या आवडीनिवडी जपतो का नाही तो? इस्रायल लोकांनी कुरकुर केली आणि ते म्हटले, अरे ज्यावेळेस आम्ही मिसरमध्ये होतो, शब्द चालाय तिथं, आम्ही पातेल्या भोवती राऊंड मारून जेवण करायचं. कशा भोवती? अरे काहीतरी करा रे. राऊंड मध्ये बसायचे. आणि ते म्हटले, आता काय तोंडाला चव नाही राहिली, काहीतरी प्रभू चवा धावाचं दे. त्याने वारा वाहवला आणि लावे पक्षी आणले, त्यांच्या आवडी निवडीनुसार दिलं, परंतु देवाला त्यांची ती कृती आवडली नाही, कारण त्यांनी त्या ठिकाणी कुरकुर केली देवाविरुद्ध. आणि असं म्हटलंय, त्यांनी खाल्लं तर खरं, परंतु त्यांना शिसारी लागली. तो म्हटलं, पोटात नका ठेवूया, परत बाहेर काढा. बरोबर आहे ना? म्हणून जो देव देतो ना, त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. अधिकच्या अपेक्षा बाळगू नका. तुमच्या कल्पनेपेक्षा हल्लेलं थोडं जास्तच तो देण्यास समर्थ असा. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की इथं अब्राहम म्हणतो, तू मला काय देणार? कोणाशी बोलत आहोत आम्ही? देवाबरोबर. तो सगळं काही देण्यास समर्थ आहे. तो सगळं काही देण्यास समर्थ आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. 2 कुष्ठरोगी त्याच्याकडे आले आणि ते म्हटले, प्रभूजी आमच्यावर दया करा. प्रभूजी आमच्यावर दया कर. प्रभूच्या वचनामध्ये म्हटलंय, त्याने त्यांना स्पर्श केला आणि त्यांचं कुष्ठ काय झालं? निघून गेलं. अरे तो आरोग्य देणारा नाही का? मग तो मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आमचा आजार बरा करून आम्हाला आरोग्य देण्यास समर्थ नाही का? मग आम्ही काय विश्वास त्याच्यावर दाखव की आमचा आजार पण आम्हाला नष्ट करेल? हा विश्वास नाही का? म्हणा, परमेश्वराने मला आरोग्य दिलेलं आहे, मी पूर्ण बरा आहे, मी आजारी नाही. कारण यशायाच्या पुस्तकात देवाचं वचन सांगतं, त्याच बसलेल्या येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं आहे आणि आज मी पूर्ण बरा आहे. यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. तो आमचा यहोवा राफा आहे. कोण आहे तो आमचा? यहोवा राफा. म्हणून तो आरोग्य देत नाही का? तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. काय देणारा? त्याला काही फरक पडत नाही किती वर्षाचा आजार पण आहे. 38 वर्षाच्या दुखणेकराजवळ तो गेला आणि म्हटलं, आता बास झाला तुझा आराम, उठ आपली खाट उचलून चालू लागून. लगेच तो चालायला लागला. हालेलुया, हालेलुया. अरे जर एवढ्या आजारी व्यक्तीला तो क्षणात बरा करतोय, तर आमचा आजार पण प्रभू पुढे मोठा आहे का? फक्त आमचा विश्वास मोठा असायला पाहिजे, अविश्वास नव्हे. काय काय कुठं जायची गरज पडत नाही. तो 38 वर्षाचं दुखणेकरी नाही म्हटला मला त्या ठिकाणी पंजाबला जाऊन यायचंय. तो नाही म्हटला आफ्रिकेत जाऊन रेनड बॉंकेला भेटतो. तो नाही म्हटला मी डॉक्टर पॉल योंगिचोकडे जाईन आणि बरा होईल. म्हटला का? नाही. तो तिथंच पडून राहिला. त्याची भक्ती होती,
त्याचा विश्वास होता, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो तो या स्थितीमध्ये मला मरू देणार नाही. आणि त्याच्या विश्वासाने प्रभूला तिथं आणलं आणि एका क्षणात त्याचा 38 वर्षाचा आजार पण निघून गेलं. तो बरा झाला आणि खाट तिथं ठेवून नाही गेला, खाटही संगती घेऊन गेला, कारण त्या काठीने त्याला आधार दिला होता. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे मग जर तो 38 वर्षाचं दुखणं बरं करतो, त्या रक्तस्रावी स्त्रीने केवळ स्पर्श केल्याने बरा करतो, तर दर आठवड्याला जे तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येतात तो तुम्हाला आजारपणामध्ये मरू देईल का? मरू देईल का? म्हणून कधीही आपला आजारपण डोक्यात घेऊन बसू नका. आजपासून बोलायला सुरुवात करायची, मी पूर्ण बरा आहे, मी पूर्ण बरा आहे. महिलांनी म्हणायचं मी पूर्ण बरा आहे. अरे एक कोल्हापुरी भाषेत म्हटलंय मी. कोल्हापूर भागात महिला काय म्हणतात? मी आलो. बरोबर आहे ना? महिलांनी आपल्या नगरी भाषेत म्हणा मी बरी आहे, देवाने मला आरोग्य दिलं आहे. हालेलुया. म्हणून अनेकदा आम्ही अविश्वास करतो. अब्राम म्हटलं तू काय देणार मला? का? वय झालं. काय झालं? आणि त्याला वाटलं जगाच्या वहीवाटीप्रमाणे आता आपलं लेकर बाळ होणं अशक्य आहे. म्हणून तो काय म्हटला? तू काय देणार मला? दिमेश की आली जर माझ्या घराचा मालक होऊन जाणार. पुढे देवाच्या वचनामध्ये म्हटलंय 4 वचन. तेव्हा परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं, ते हे की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. अब्रामा, तू म्हातारा झाल्याने मला काही फरक पडत नाही. काय म्हणतो प्रभू? अब्रामा, तू म्हातारा झाल्याने मला काही फरक पडत नाही. सारा म्हातारे झाल्याने मला काही फरक पडत नाही. अरे मी मातीपासून आदमाला निर्माण केलेलं आहे. कशापासून? मातीपासून. आणि त्याच्या नागपुड्यात श्वास फुंकला आणि आदम जीवधारी झाला. म्हणून टेन्शन घेऊ प्रभूही म्हणतो काळजी करू नको, काळजी करू नका. हालेलुया. तो जर मातीपासून मनुष्याला निर्माण करतो, तर म्हातारपणात देखील सारेच्या चेहऱ्यावर आनंद देणं त्याच्यासाठी काही अशक्य नाही. ज्यावेळेस तिला म्हातारपणात पुत्र झाला, त्याचं नाव इसाक ठेवलं. त्याचा अर्थ आहे हास्य. काय आहे? म्हातारपणात तिच्या चेहऱ्यावर आनंद आला, कारण म्हातारी आई झाली. कोण झाली? कोण झाली? आई. मग ते त्यांच्यासाठी अशक्य होतं. ज्या गोष्टी आमच्यासाठी अशक्य आहे ना, त्या गोष्टी प्रभू आमच्यासाठी शक्य करण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. म्हणून याची चिंता काळजी करू नका. मला बरं वाटेल का? मला बरं वाटेल का? माझे लेकरे व्यसनातून बाहेर येतील का? आज मी भाडतरी राहत आहे, मला माझं स्वतःचं घर होईल का? आज माझे कामाचे वादे आहेत, मला उत्तम काम मिळेल का? माझी शेती पिकत नाही, ती कधी पिकल का? आमचे पारिवारिक भांडणं मिटतील का? आमच्या घरामध्ये प्रभूची शांती येईल का? आमच्या घरामध्ये नेहमी दारिद्र्य भरपूर येईल का? माझी शेतीबाडी ब्लेस होईल का? गुरेढारे ब्लेस होतील का? काठवड, तेल, परात सगळं आशीर्वादित होईल का? या शंका आमच्या मुखात असता कामा नये. म्हणून विश्वास नकारात्मक गोष्टी बोलण्यासाठी सपोर्ट करत नाही, विश्वास पॉझिटिव्ह गोष्टी बोलण्यासाठी सपोर्ट करतो. हालेलुया. म्हणून अब्रामाला तो काय म्हणतो की तो व्यक्ती तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच मुलगा